लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करत संसदेतील राजकीय वातावरण तापवले आहे। या प्रस्तावासाठी 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र लोकसभा सचिवांकडे सुपूर्द करण्यात आले असून काँग्रेस नेते के सुरेश आणि गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव मांडला आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले। सभागृहाचे कामकाज चालवताना अध्यक्ष पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे। दरम्यान या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभा सचिवालयाला अविश्वास प्रस्तावाची नोटीस तपासण्याचे आणि पुढील प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। संसदीय नियमांनुसार नोटीस वैध ठरल्यास पुढील टप्प्यात या प्रस्तावावर चर्चा आणि निर्णयाची प्रक्रिया सुरू होणार आहे। या प्रस्तावामुळे संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात संसदेतील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत।